नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी आज तुमच्या जीवनात अशी आनंदाची बातमी घेऊन आले आहेत, ज्या बातमीने तुमचा पूर्ण परिवार आनंदाने जागृत होईल. स्वामी सांगतात की बाळा, आज तुझ्या घरात, तुझ्या वातावरणात आज स्वामीने पाऊल ठेवले आहे. तू जर स्वामीची अंतःकरणातून सेवा करत असशील आणि तू जर स्वामींना तुझे गुरु मानत असशील तर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकून घे. स्वामी म्हणतात की बाळा, तुला जीवनात खूप काही सोसताना मी पाहिलं आहे, खूप त्रास सहन करताना पाहिलं आहे, परंतु बाळा हरू नकोस. येणाऱ्या संकटातून मार्ग काढून तू इथपर्यंत पोहोचला आहेस, म्हणजेच तू माझा अत्यंत प्रिय आणि शक्तिवान आणि माझा शस्त्रप्रिय भक्त आहेस. स्वामी म्हणतात की ज्याने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटामध्ये सकारात्मक गोष्टी आत्मसात करून नकारात्मक गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, तोच जीवनात यशस्वीपणे पूर्ण होतो. आपण जीवनामध्ये अशा काही घटना करत असतो किंवा अशा काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण बारकाईने लक्ष देत नाही. त्यामुळे आपल्या हातून लहानशा किरकोळ वाटणाऱ्या आपल्या अशा काही सवयी अत्यंत भयंकर होऊन जातात. त्याचा परिणाम आपल्या जीवनात जसं आपलं आयुष्य वाढत जातं तसं तसं ते समोर यायला लागतात. असंख्य गोष्टी आपण दैनंदिन जीवनात करत असतो, परंतु त्या करत असताना त्याचा विचार कधीच डोक्यात येत नाही. परंतु त्याचा परिणाम हा इतका घातक आणि इतका मोठ्या परिणामावर तुम्हाला मात करावी लागते की ज्यामध्ये तुम्हाला त्यातून निघणे किंवा सुटणे खूप कठीण होऊन जाते. जसं की आपण एखाद्या व्यक्तीचा पसारा करताना कधीही विचार करत नाही, पण ज्यावेळी ते आपल्याला आवरायला लागतात त्यावेळी किती वेळ लागतो आणि किती आपल्याला त्रास सहन करावा लागतो ही ते वेळ आल्यानंतरच आपल्याला कळत असते. आपण कुठलेही भांडं वस्तू घेत असताना प्रत्येक गोष्टीचा हिशोब लावत असतो आणि त्यामध्ये नफा होणार की तोटा होणार ही पाहण्याची आपली सवय होऊन जाते आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये बचत किंवा नुकसान या घटनावर नक्कीच दिसून येतो. परंतु आपण कुठलाही व्यवहार करत असताना, कुठलंही वाक्य बोलत असताना त्याचा कुठलाही विचार न करता आपण ते बोलून जातो, परंतु त्याचा परिणाम हा पुढच्या व्यक्तीवर कसा होईल आणि त्या व्यक्तीला त्या शब्दाने काय त्रास होईल हे आपण पाहत नाही. मग शेवटी तो व्यक्ती आपल्यापासून दूर जायला सुरुवात होते. त्यावेळी आपल्या त्याला पश्चाताप होतो. आपल्या सवयीकडे जर आपण सुरुवातीलाच लक्ष दिले तर आपण आयुष्यात असे मोठे मोठे बदल घडवू शकतो. आपण दिवसभरामध्ये किती वेळा आपण काय करायचे, किती वेळेस नामस्मरण करायचे, कोणत्या गोष्टीमध्ये आपण गुंतून राहायचे आणि कुठल्या व्यक्तीला आपण भेटायचे किंवा आपण कुठल्या व्यक्तीपासून दूर राहायचे याचे जर नियोजन आपण अगोदरच केले असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीही वाईट गोष्टीचा असर पडत नाही आणि कधीही आपण चांगल्या गोष्टीपासून दूरसुद्धा जात नाही. परंतु हे करण्यासाठी तुमचं मन तुमच्या अंतर्मनामध्ये आणि तुमच्या नियंत्रणामध्ये असायला हवं. कारण आपण एखादी गोष्ट खाण्याचा जर मोह आणला तर ती खाल्ल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. त्याचप्रमाणे जर आपण एखाद्या चांगल्या गोष्टीची सवय लावून घेतली तर ती गोष्ट केल्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही. असं आपलं मन गुंतवलं पाहिजे. परंतु आपला वेळ आपण इथे गुंतवतो की जिथे आपण इतरांबद्दल वाईट शब्द बोलणे किंवा जीवनामध्ये काय खायचे, किती वेळ झोपायचे किंवा किती पैसा खर्च करायचा, किती पैसा कमवायचा याकडे आपण बारकाईने लक्ष बघितल्यानंतर आपल्याला जाणीव होईल की आपण आयुष्यात किती बरोबर आणि किती चूक करतोय. आपल्याला जीवनात जे पाहिजे ते सर्व काही मिळू शकतं, त्यासाठी आपण पात्रसुद्धा होऊ शकतो. परंतु ते सर्व मिळवण्यासाठी आपल्या जीवनात एक अट असते. ती अट म्हणजे सर्वात पहिले आपल्याला ते मिळवण्यासाठी जे कष्ट करावे लागणार आहे, जी मेहनत घ्यावी लागणार आहे ती करण्याची आपल्यामध्ये हिंमत असायला हवी. ती गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःची तेवढी पात्रता तयार करावी आणि पात्रता असेल तरीही कुठलीही गोष्ट फुकट न घेता ती आपल्या स्वकष्टाने जर आपण मिळवत असो तर त्याचा आनंद आपल्यासाठी गगनात मावण्या इतका होतो.
जसा की आपण कष्टाने मेहनतीने मिळवलेली नोकरी ही आपल्या जीवनातील सर्वत्र उच्चम स्थान बनत असतं, पण वशिला लावून पैसा भरून घेतलेली नोकरी तुम्हाला तो आनंद कधीही देऊ शकत नाही. त्यामुळे जी गोष्ट तुम्हाला साध्य करायची आहे ती गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला तितकी मेहनत आणि कष्ट घेण्याची सुद्धा तयारी तुमच्यात असायला हवी. स्वामी सांगतात की ज्या व्यक्तीने जीवनामध्ये कष्टाचा मार्ग निवडला आणि सत्याच्या रस्त्याने तो चालत आला, तो कधीही वाईट मार्गात जात नाही आणि कधीही त्याला अपयशसुद्धा येत नाही. कारण ही स्वामी आई सदैव त्याच्या मार्गावरती उभी असते आणि त्याचं रक्षण करत, त्याला ऊन सावली या गोष्टीपासून दूर ठेवत, त्याला शांततेत आणि शीतलतेपर्यंत नेत त्याच्या यशापर्यंत नक्कीच पोहोचत असते. मग आता तुमचीही जर कष्ट करण्याची तयारी असेल आणि कष्टाची भाकरी खाण्याची तुमची इच्छा असेल तर आजच तो मार्ग तुम्हाला निवडायचा आहे. जो मार्ग थोडासा कष्टाचा आहे, मेहनतीचा आहे, परंतु त्या मार्गानंतर तुम्हाला मिळालेला जो आनंद आहे तो नक्कीच तुम्ही गर्वाने आणि आनंदाने इतरांमध्ये सांगत फिरू. हा स्वामींचा तुम्हाला आजचा शब्द आहे. ज्याने मेहनत केली, आपल्या मेहनतीवर आपलं सर्वस्व जग उभा केलं, त्याची समाजामध्ये असणारी पतप्रतिष्ठासुद्धा उत्तम असेल. परंतु ज्याने लबाडी कष्ट न करता इतरांचा गळा दाबून कुठलंही यश मिळवलं असेल किंवा आपल्या जीवनामध्ये धनसंपदा प्राप्त केली असेल तर त्याच्या जीवनामध्ये तो कधीही शांतपणे झोप घेऊ शकत नाही. ज्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये सर्वस्व प्राप्त करायचे आहे त्यांनी फक्त स्वामी नामाचा आधार घ्यायचा आणि स्वामी मार्गामध्ये आला आहात तर हा मार्ग न सोडता फक्त आपल्या कार्यावर आपलं लक्ष केंद्रित करायचं. बाकीचं सर्व देवावरती सोडवून द्या. बाकी देव तुम्हाला पाहण्यासाठी आणि तुमच्या जीवनामध्ये जे व्यक्ती कष्ट दगड खडे टाकण्याचा प्रयत्न करतात त्यांचा न्याय करण्यासाठी पाहत आहे. ही तुमच्यावरता असा राखणदार आहे जो कधीही कुठल्या क्षणामध्ये त्यांचा डोळा झाकत नाही. ते तुमच्या कर्मावर तुमच्या क्रियावर 24 तास लक्ष ठेवून असतात. तुम्ही घरात असाल, कुठेही असाल, तुम्ही कुठलंही कार्य करत असाल आणि तुम्हाला वाटत नसेल की आपण चुकीचं करत आहोत हे कोणाला समजणार नाही, तर हा तुमच्या मनामध्ये असणारा सर्वात मोठा गैरसमज आहे. आणि जर तुम्ही याच गैरसमजामध्ये तुमचे जीवन व्यतीत करत असाल तर तुम्हाला कधीही स्वामीपर्यंत जाणारा मार्ग मिळणार नाही. कारण स्वामी हे तुम्हाला वरून नाही तर अंतर्मनातून ओळखतात आणि हा देव फक्त देणाराच आहे, घेणारा नाही, हे मात्र तुम्ही विसरू नका. तुम्हाला जर देवाकडून काही मिळवायचे असेल तर नक्कीच तुम्हाला भक्ती आणि नामस्मरण आणि तुमच्या मनामध्ये असणारी स्वच्छ भक्ती हेच मार्ग तुम्हाला देवापर्यंत पोहोचवत असतात. जीवनात काहीही साध्य करायचे असेल तर एकाच मार्गाने तुम्हाला चालायचे आहे. तो मार्ग आहे सत्याचा आणि मेहनतीचा. इथून जर तुम्ही पुढे जात असाल तर कधीही तुमच्या जीवनामध्ये अपयश येणार नाही आणि कुठलाही व्यक्ती तुम्हाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, कितीही तुमच्या जीवनामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असेल तरी ही स्वामी आई सदैव तुमच्या सोबत असेल आणि तुमचे रक्षण कायमचे करत असेल. हे मात्र विसरू नका. धन्यवाद.